नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 15 ऑगस्ट 2026. आजपासून परत एक अंदाज येणार आहे. राज्यात आज कुठं नेमका पाऊस पडणार आहे तर राज्यात आज सांगायचं झालं तर वर्धा जिल्हा, भंडारा जिल्हा, नागपूर जिल्हा, अमरावती, अकोला ह्या परिसरामध्ये आज मात्र जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून विदर्भातल्या त्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात यायचा. आणि अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, आर्णी, चंद्रपूर ह्या परिसरामध्ये सांगायचं झालं तर या पूर्व विदर्भामध्ये जवळजवळ म्हणजे आता हे 18 तारखेपर्यंत पाऊस चालू राहणार आहे. 22-23 तारखेला ऑगस्टला देखील पाऊस येणार आहे. 27, 28, 29 ऑगस्टला पाऊस पडणार आहे. म्हणजे त्या 5-6 जिल्ह्यात मात्र पाऊस जोराचा असणार आहे. म्हणून पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. पूर्व विदर्भामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. हे 8 दिवसामध्ये, शेवटच्या आठवड्यात बिन ह्या आता 2-3 दिवसात बी वर्धा जिल्ह्यात बी तशीच परिस्थिती राहील. नागपूर जिल्ह्यात देखील, अमरावतीकडं देखील राहील. त्याच्यानंतर चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, आर्णी ह्या परिसरामध्ये, त्या 6 जिल्ह्यामध्ये पूर्व विदर्भातल्या तिकडं चांगला जोराचा पाऊस असणार आहे. म्हणजे 30 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे. भाग बदलत राहणार, पण जोराचा पडणार. म्हणून पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षायचा. त्याच्यानंतर आज राज्यात काय परिस्थिती राहणार आहे. आज मराठवाड्याचा विचार केल्याच्यानंतर परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, हिंगोली, नांदेड ह्या मराठवाड्यामध्ये मात्र आज दुपारनंतर वेगवेगळ्या भागात भाग बदलत मात्र आणखीन 18 तारखेपर्यंत असाच विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस मराठवाड्यामध्ये पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात. पश्चिम महाराष्ट्राकडे सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, कोल्हापूर, त्याच्यानंतर साताराच्या पश्चिम भाग, पुणे जिल्हा, त्याच्यानंतर कोकणपट्टी तिकडं मात्र आज देखील दुपारनंतर जोरात पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतात. सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र नाही, पण वेगवेगळ्या भागात आज भाग बदलत 18 तारखेपर्यंत असाच विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. म्हणून अंदाज लक्षात येतात. श्रीगोंदा, कडाष्टी, त्याच्यानंतर कर्जत, जामखेड, त्या अहिल्यानगर, बारामती, त्याच्यानंतर राहुरी ह्या परिसरामध्ये आज बऱ्याच भागामध्ये या 3 दिवसामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात. पुण्याकडे आज मात्र पाऊस चांगला सुरू होईल म्हणून पुणेकरांना देखील अंदाज लक्षात. त्याच्यानंतर संगमनेर, अकोले त्या परिसरामध्ये देखील तिकडला पाऊस मात्र कंटिन्यू चालूच राहणार आहे. म्हणून संगमनेर, अकोला, इगतपुरीच्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात. नाशिक जिल्ह्यामध्ये सरी चालूच राहतील. म्हणून हा अंदाज त्यांनी देखील लक्षात. त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, नंदुरबार जिल्हा आणि इकडं धुळे आणि असं ह्या पट्ट्यामध्ये मात्र कमी दाबाचे पट्टे 2 एका पाठोमाग जात असल्यामुळे तिकडं मात्र पाऊस असाच दररोज म्हणजे ह्या 18 तारखेपर्यंत आहे. आणि त्याच्यानंतर शेवटच्या आठवड्यात बी त्याच्यानंतर साताराच्या पश्चिम भाग, पुणे जिल्हा, त्याच्यानंतर कोकणपट्टी तिकडं मात्र आज देखील दुपारनंतर जोराचा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतात. सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र नाही, पण वेगवेगळ्या भागात आज भाग बदलत 18 तारखेपर्यंत असाच विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. म्हणून अंदाज लक्षात येतात. श्रीगोंदा, कडाष्टी, त्याच्यानंतर कर्जत, जामखेड, त्या अहिल्यानगर, बारामती, त्याच्यानंतर राहुरी ह्या परिसरामध्ये आज बऱ्याच भागामध्ये या 3 दिवसामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस असणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात. पुण्याकडे आज मात्र पाऊस चांगला सुरू होईल म्हणून पुणेकरांना देखील अंदाज लक्षात. त्याच्यानंतर संगमनेर, अकोले त्या परिसरामध्ये देखील तिकडला पाऊस मात्र कंटिन्यू चालूच राहणार आहे. म्हणून संगमनेर, अकोला, इगतपुरीच्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात. नाशिक जिल्ह्यामध्ये सरी चालूच राहतील. म्हणून हा अंदाज त्यांनी देखील लक्षात. त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, नंदुरबार जिल्हा आणि इकडं धुळे आणि असं ह्या पट्ट्यामध्ये मात्र कमी दाबाचे पट्टे 2 एका पाठोमाग जात असल्यामुळे तिकडं मात्र पाऊस असाच दररोज म्हणजे ह्या 18 तारखेपर्यंत आहे. आणि त्याच्यानंतर शेवटच्या आठवड्यात बी